सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर वाजलेत मंडळी सकाळचे 5:30 आणि तुम्हाला माहिती आहे मी आहे आपल्या बिरमणी या गावी आणि आता सकाळी निघालो आहे. वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही निघालो आहे तापोळ्याला, समीक्षाच्या माहेरी. आता तुम्ही म्हणाल पुणे तिचं माहेर तर नाही, तिचं मूळगाव पिंपरी मुरा तापोळा. तर इथे आम्ही निघालो आहे, त्यांच्या भावकीची पूजा आहे सगळे. तर त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं. तर आज काय तनुगट्टू आहेत आपल्याबरोबर, ते आई पप्पांबरोबर जाणार आहेत. आणि आपण निघालो आहे सकाळी. सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे. समीक्षा पण इकडे गाडी चालवते मस्त. आणि आता आपण निघतोय. बघू आपल्याला किती वेळ लागते, कारण पहिल्यांदाच आपण जाणार आहोत तापोळ्यात. तसं एकदा गेलो होतो पण तापोळ्याच्या अलीकडेच गेलो होतो आता. आणि एकदा गेलो होतो जेव्हा त्यांच्या देवाची राखण होती तेव्हा गेलो होतो. त्याच्यानंतर काय आपल्याला जाणं शक्य नाही झालं. पण आता निघालो आहे, लवकर निघालो आहे. अजून लवकर निघायचा प्लॅनिंग होता, पण तुम्हाला माहिती आहे आपली सवय, आपण ठरवतो, आपली म्हणजे आमची सवय. आम्ही ठरवतो त्या टायमाला आम्हाला शक्य होत नाही, पण आता निघालो आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया बोलून नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि चला आता हे एकदम पहाटेचं दृश्य आहे. सूर्यदेव वरती आलेले आहेत थोडेसे डोंगरातनं. आता आपण आज तुम्हाला तापोळचा थोडासा परिसर दाखवू, जेवढा जमेल तेवढा दाखवू. तरी काय रेणोशी कोटरेशी पुलावरून जाणार आहे. चला, गणपती बाप्पा. सकाळी आंबेडनेळी घाटाचं दृश्य विहंगम. हा बघा वरती लॉडविक पॉइंट. कोयना नदी, इकडे दरेगाव, जावळी दरे. सुकली आता आमची कोयना नदी ना. नागमोडी वळणांचा रस्ता. अशी वळण आहेत बघा मंडळी आपल्या आंबेनळी घाटात. मंडळी, मी प्रवास करताना नेहमी सांगतो, आजही सांगतो, की प्रवास हा आनंदासाठी करा, ज्याच्यातनं आनंद भेटेल. कोणतीही रिस्क जोखीम घेऊ नका. सगळे नियम पाळा, कारण नियम हे आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी असतात. त्यामुळे सगळे नियम पाळा, मग तुमचा प्रवास सुखाचाच होतो. सकाळी आंबेनळी घाटाचं दृश्य, विहंगम दृश्य. म्हणजे तुम्ही बघताय, तुम्हाला किती वाटते काय माहित नाही, पण इथे एकदम मस्त गारेगार पण वाटते, उबदार पण वाटते. जंगलातून जाते तर सकाळी ट्रक बघा कशी एकदम स्लो जातात, कारण चढ आहे ना. जिथं आवश्यकता आहे तिथं हॉर्न द्या. वांद्र बघा मंडळी, वांद्र. हे मला वाटतं वांद्र काय आले रस्त्यावर माहिती आहे मी. आता सकाळी भाजीवाले आले येत असतील ना मला. आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम दाखवणारा असा प्रतापगड किल्ला देखील इथून दिसतो मंडळी. दरेगाव संपूर्ण जावळी दर्या, आपल्या मुख्यमंत्र्यांचं गाव नाही. हा बघा प्रतापगड किल्ला. महाबळेश्वरला आलोय मंडळी. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करतोय. तात्याने दुकान पण उघडले आमच्या.
छान वातावरण आहे सकाळी सकाळी एकदम मस्त. अजून बाजारपेठा काही उघडल्या नाहीत, आम्ही लवकर आलोय. महाबळेश्वरच्या पेट्रोल पंपवर आलोय. सकाळचे 7 वाजलेत, आपण तासाभरात आलो वरती. आणि बघा महाबळेश्वरची पंचायत समिती अगदी पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे. आणि खाली एस टी स्टँड इथे. महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सव आहे. येत्या 2 ते 4 मे या काळादरम्यान महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव आहे. तो बघा काय काय आहे बघा. वेण्णा लेक फेस्टिवल आहे, फूड फेस्टिवल आहे, हेलिकॉप्टर सफर आहे, साहसी खेळाची प्रात्यक्षिके, परिषद व कार्यशाळा, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिर दर्शन, लेझर आणि ड्रोन शो, सांस्कृतिक मिरवणूक, पुरस्कार आणि प्रोत्साहन. प्रथमच असा कार्यक्रम आहे आपल्या महाबळेश्वरमध्ये. तर या मंडळी आणि चांगला आनंद घ्या कार्यक्रमाचा. आपण तापोळ्याकडे चाललोय. वरती महाबळेश्वरला एक रोड साताऱ्याला गेला आणि सातारा पाचगणीला, आणि इकडे एक रोड तापोळ्याकडे. खड्डे आहेत ना रस्त्याला बरोबर. एस टी आहे बघा, तापोळा एस टी गेली. आणि हे फाउंटन हॉटेल. इकडनं कारवीचा आळा. हे बघा महाबळेश्वर कसं दिसते बघा. कारवीचा आळा वगैरे सगळं इकडे आहे ना. हा हे फाउंटन हॉटेलचं आहे. बॅबिंग्टन पॉइंट. संगमेश्वर. अतिशय अरुंद रस्ता आहे, त्यामुळे गाड्या सावकाश हाका. रस्त्याची हालत थोडीशी बेकार आहे. असू दे, नवीन आमदार खासदार आलेत, ते करतील रस्ते. आपण त्यांना निवडून द्यायचं काम करायचं. मग आपण तापोळ्यात नाही राहायचं ना, पण रेणोशी कटोशी पुलावर न राहायचं. एस टी स्टँडला नाही राहायचं ना आपल्याला. कारवी आळा बस थांबा. इथे आमची एक आत्या राहते. कारवी आळा बोललो ना तुला, फाउंटन हॉटेलच्या ठिकाणं बघा. घोडस्फोट दिसते तिकडे. आपण मंडळी कोयनेच्या काठाकाठाने चाललोय. तिकडनं पण आलो असतो आपण फाट्यावर, तुला माहिती आहे का. रुपेरी वाळू तर माडाच्या मनात येना. हो दुतर्फा झाडी बघा मंडळी. परवा पण तुम्हाला दाखवलं आपल्या महाबळेश्वरचं वैशिष्ट्य आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडी, अगदी मांडव असल्यासारखी, कमान असल्यासारखं. समीक्षा तू कधी आली होतीस काय गावी?
थंडी एवढी लागते ना मंडळी, गरमी म्हणजे उन्हाळ्याचे दिवसच जाणवत नाही. मंडळी तापोळा रोडलाच बघा एक गाव आहे, मधाचं गाव, मांघर. कधी तुम्हाला मध वगैरे लागली, मधाचं गाव फेमस आहे. मधमाशांचे संवर्धन वगैरे केले जाते इकडे. इथनं जाऊ शकता, तुम्हाला मध वगैरे पाहिजे असेल तर आपण बघू जाऊ काहीतरी. मंडळी छान वातावरण, महाबळेश्वर तापोळा रस्त्याला आहोत आपण. काय गाडी गर्द झाडी. कुठलं गाव आहे? खाली खाली तापोळा खाली वरती. मग खाली तर उतरू दे. खाली वरती आहे का रेणेशेकोटरीशी पूल? ही झोळ्याची खिंड असेल मला वाटतं कदाचित. कदाचित इकडं कुठे एवढं, त्या माणसाला विचारायला पाहिजे आता. म्हणजे असं असतं, रस्ते पूर्ण प्रॉपर माहित नसलं की असं असतं. अरे इथे विचारत जाऊ आपण, विचारू कोणाला तरी. हा हा हा, पवन चक्क्या दिसायला लागल्या बाबा. मंडळी बघा, इकडे कुणाची गावं असतील तर सांगा नक्की. चिखलीचे चिखली फाट्यावरून आम्ही इकडनं आलो पुढे. अरे अरे आधी पूजेला जाऊ. बघा म्हणजे समीक्षाचं माहेरी चाललं आपण. रस्ते आता तर छान पॅच लागलाय, मस्त लागलाय छान. आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांच्या गावात आलोय आपण, म्हणजे दरे गाव त्यांचं. रस्त्याची कामं चालू आहेत चांगली. मस्त आतापर्यंत मस्त लागलाय. गाडी बघूया. फाटे आले ना की आपण विचारत ग. फाटे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत छान वाटतंय. हा बघा झोळ्याची खिंड पॉइंट. खिंड आहे इथे. आता आपल्याला झोळ्याच्या खिंडला नाही जायचंय. थांब इथे, थांब जरा, थांब इथे शूट करू. हे बघा मंडळी, आपण आता या खिंडीत आलोय, झोळ्याच्या खिंडीत. आणि आता बघा महाबळेश्वर मांगर वरती आहे. आपण तिकडनं आलो. जाधव वस्ती, घोडेपारूट, देवळी मुरा, तापोळा. मंडळी
किती छान एकदम दृश्य आहे बघा. सकाळ सकाळी आलोय आपण, लवकर आलोय त्यामुळे बघा हे चकदेव असेल असं माझा अंदाज आहे. एक वानर मंडळी आपल्याबरोबर गाडी चालवतोय आणि एक तिकडे आहे. हा संपूर्ण मंडळी खालचा प्रदेश कोईन काठ आहे, म्हणजे कोयने नदीच्या काठावरचा. आम्ही आलोय दोनदा, पण गाडीने आलो डायरेक्ट, मोठ्या गाडीने, त्यामुळे काय बघता यायचं नाही बाहेर जास्त. एकदा वडापने आलो होतो, आता मात्र आपल्या गाडीवर आलोय. मंडळी एवढं छान वाटतं ना इकडे सकाळी, परिसर मस्त आहे. तसं वाटते जवळच आहे. अशक्य सुंदर असा तापोळा. गाडी इकडे पण मंडळी सगळे हॉटेल्स, रिसॉर्ट, कॉटेजेस. आता आपण ह्या पॉइंटला आलो आहोत. इकडनं सरळ तापोळा 14 किलोमीटर आहे. बुराडी फाटा इकडे महाबळे आणि महाबळेश्वर 16 किलोमीटर आहे. हा बुराडी फाटा आहे, बुरडानी फाटा. आणि बघा दरे आपल्या ज्या उपमुख्यमंत्र्यांचं गाव आहे एकनाथजी शिंदेंचं, ते 38 किलोमीटरवर आहे. आहेर 29 किलोमीटरवर आहे. उचाट 21 किलोमीटर, रेनोशी 9 किलोमीटर, कळमगाव 9 किलोमीटर, कोट्रोशी 6 किलोमीटर. आता बघू आपल्याला, मला वाटतं बहुतेक आता इथे विचारावं लागेल इकडनं जायचं आहे की इकडे जायचं आहे. आपल्याला तापोळ्यात नाही जायचं, आपल्याला रेनोशी कोट्रोशी पुलावरनं जायचं आहे. जर इकडनं तापोळ्यातनं गेलं तर आपल्याला 10 वाजता तराफ आहे, पण आपल्याला आधी जायचं आहे, त्यामुळे आपल्याला रेनोशी कोट्रोशी पुलावरनं जायचं आहे. आता आपण आहोत बुरडानी फाटा इथे. मंडळी आपल्याला तापोळ्यावरनं जायला लांब पडेल, आपण आता इकडनंच जाऊया. जरासा रोड खराब आहे आणि उतार आहे म्हणतात. रोड खराब तर आहे म्हणजे. काय तुम्हाला नाश्ता पण नाही दिला? काय तू ओरडतेस सगळ्यांसमोर? अरे आता ते विचार ना, आई ऐक काम चालू झालंच नाही का समीक्षा? काम चालू आहे काय सीन आहे बघा मंडळी. नंबरच्या मध्ये फसलोय मंडळी. खालना येणारी अरुंद रस्ता आणि अरुंद रस्त्यावरून आपण चाललोय. रस्त्याची कामं चालू आहेत मंडळी, म्हणून सगळं सामान वगैरे नेतात इकडे. अरे बाबा पागल.
तू बाबा एकदम ना. चला मंडळी, हा उतार आहे, हळूच चालवायला मध्ये गाडी. पुढे अजून 2 डंपर आहेत. आपल्या कोयना नदीचं दर्शन होतंय मंडळी हळूहळू. आणि हा उतार पण बघा केवढा आहे, ठीक उतार आहे. दरीत आलोय मंडळी. हा मंडळी रस्ता खराब आहे, पण आता काय जवळचा रस्ता म्हणून आपण घेतलाय हा रस्ता. रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे डंपर वगैरे जातात ना. एकदम स्लो न्यावी लागणार आहे गाडी. टर्न बघ केवढा आहे, गाड्या कशा बसत असतील. खाली कोयना नदी आहे. अजून इकडे रस्त्याची कामं नाही झाली वाटतं. आता चालू आहे हो काम. नीट बसू का जरा. हा दरीत नको नेऊ. कॅमेराला मधीच काय होतं माझ्या. अजून उतरत ना खाली कुठं आले समीक्षा आपण. नदी ती दिसते आपल्याला जवळ, लांब आहे ती. खराब आहे मान्य, मला ते काम चालू आहे आता हे सगळे ना. पावसाचं काम होणार आहे काय. बुरडाणी फाट्यावरून इकडे आलो. आता परत इकडे आपल्याला बघा, आपल्या लेफ्ट साईडला आपण वरतून आलो बुरडाणी फाट्यावरनं. तर आपल्या डावीकडे दरे 35 किलोमीटर, आहिर 26 किलोमीटर, उचाट 18 किलोमीटर आणि रेणोशी 6 किलोमीटर, कोटरोशी 3 किलोमीटर इकडे. आणि कळमगाव राईट साईडला उजव्या बाजूला कळमगाव 6 किलोमीटर, देवळी 10 किलोमीटर आणि महाबळेश्वर 19 किलोमीटर. आम्ही एवढं उतार चढावरून आले. हे बघा मंडळी, या ह्याच्यावरनं आलो आपण. आता बघा आपल्याला रेणोशी कोटरोशी म्हणजे इकडे जायचं आहे ना, लेफ्ट साईडला जायचं आहे, डाव्या बाजूला. मंडळी असं वाटतं कॅमेरा कुठेच बंद करू नये, पण काय करणार, मध्ये मध्ये रस्त्याची हालत खराब आहे आणि त्यामुळे माझी पण कधी कधी हालत खराब होते, मग कॅमेरा बंद करावा लागतो. हा बघा टॉवर. मंडळी या भागातलं कोण असेल तर नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करा. आमचा हा महाबळेश्वरचा परिसर अतिशय दुर्गम भागात वसलेली गावं आणि निसर्गाने नटलेली गावं असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाही. पूल तर
झालंय पण वळलं भरपूर आहे. अशक्य सुंदर असा तापोळा कुठल्या सह्याद्री कुशीतला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव. आणि याच भागाने आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले एकनाथजी शिंदे. आणि आपल्या जिल्ह्यातनं सुद्धा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले ते यशवंतराव चव्हाण. आमच्या सातारा जिल्ह्याने बरंच काय दिलंय मंडळी. माझ्यासारखी बायको पण दिली. करून कामाला जात असते ना. मग महाबळेश्वरलाच कामाला असेल ना. खालती कुठला रस्ता गेला काय माहित. चांगला रस्ता. कुठला आता गाव आहे बघूया. कोट्रोशी 0 किलोमीटर आलो वाटतं. पण पुलावर आलो काय तुला माहिती आहे. तिथनं आपण वरती बुलढाणी फाट्यावरच ते फक्त 3 किलोमीटर झालोय आणि आता जास्त जास्त 4 किलोमीटर. कुठले गाव आहेत बघू मंडळी. आता बघा कोट्रोशी गाव इकडे आतमध्ये. तापोळा, हरचंदी, वेळापूर, रेणोशी, रुळे, उचाट, अहिर, दरे. आता मंडळी परत आपण इकडनं आलो आणि आता आपण रेणोशी कोट्रोशी पुलावर चाललोय. मोठा ब्लॉग होईल मंडळी तरी पण बघा. हे कोट्रोशी गाव आहे मंडळी. मंडळी या पॅचला रस्त्याची कामं चालू आहेत बघा. जरा इथं आधी थांबवा पुलाच्या जरा दाखवायचं आहे. आपण आलो मंडळी रेणोशी कोट्रोशी पुलावर. एवढा मोठा पूल आहे बघा मंडळी. ही आपली कोयना. कोयनेला हे सगळं इथपर्यंत वरपर्यंत पाणी असतं पावसामध्ये मंडळी. इकडे वरपर्यंत पाणी असतं आणि हे खाली किती खोल असेल ते आपण अजून सांगू शकत नाही बघा. रेणोशी कोट्रोशी पूल असाच एक पूल होतोय तिकडनं आईरातनं. बघा कसं आहे. तिकडनं वरतून पण डोंगरातनं पण रस्ते आहेत. नको ग समीक्षा. गुरं जात आहेत बघा. इकडनं गाड्या पण येतात बघा. मग कुठल्या लेवलला पाणी असेल मंडळी. चला जाऊया मंडळी. मंडळी आता आपण चाललोय रेणोशी कोट्रोशी पुलावर ना. कोट्रोशी आणि रेणोशीला तोंडाला हा पूल आहे बरोबर ना. मात्र सुकलेलं आहे.
बसले येतात तिकडे लोक. आता आपण झालोय कोटरशी सोडून इकडे आलोय रेणोशी साईडला चाललोय. पूर्ण आपल्या हायना पुढे गेले. आपण थांबलो होतो त्यामुळे चढे ना लोडच्या गाड्या त्या. राहण्याची वगैरे उत्तम सोय आहे इकडे. टेंट रूम चला मंडळी. आता आपण चाललोय. आपल्याला जायचंय पिंपरी मुरा. आलो होतो कोटरोशीवरनं. आता परत इकडे बघा डाव्या साईडला रुळे, गावडोशी, आवळण, वाळणे, आहीर, गाढवली, दरे इकडे ह्याला डाव्या बाजूला. सरळ गेलं इकडनं या रस्त्याने तर दोडानी, उचाट, शिंदी. आणि आपण आलो होतो ह्याच्यावरनं. आपण इकडनं आलो होतो. आणि राईट साईडला खालच्या रस्त्याने गेलं तर दाभे, रेणोशी, खरोशी, चतुर्भेट अशी गाव आहेत मंडळी. आता आपण मगाशी आलो ते तिकडनं आलो बघा. ते वरचं टोक दिसतंय तुम्हाला, झूम करून दाखवतो मी. या टोकावरनं आलो आहे आपण. बुरडानी फाटा. तिथनं खाली आलो कोटरशीला उतरलो ते बघा तिकडनं तो पूल. त्या पुलावरनं इकडे आलो. इथनं आता वरती आलो. आता आपल्याला कुठे जायचं आहे. 4 रस्ते आलेत. समीक्षा जगा बघा. एक इकडे गेला डावीकडे, एक मध्येच गेला शिंदीला, एक खाली इकडे गेले. चला आता काय करूया, जाऊया. आपण गाढवली. आता गाढवली आहीर दिशेने चाललोय. खाली कोयना नदी. रस्त्याची कामं चालू आहेत. वा 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 वा. रस्ता रुंदीकरण वगैरे चालू आहेत सगळं. आम्ही इकडे गेलो लेफ्ट साईडला मगाशी या रेणोशी फाट्यावरनं आणि पार रुळ्यापर्यंत जाऊन आलो. आणि तिथली लोक म्हणायला लागली तुम्हाला इकडनं लांब पडेल. आता परत आलो आम्ही तिकडनं तर 10 मिनटं परत. आणि आता त्यांनी इकडे जायला सांगितलं समोरचा रस्ता सरळ दोड आणि उचाट शिंदी मार्गे. आता त्या रस्त्याने बोलतात तुम्हाला मुऱ्यावर जाता येईल. तर चला मंडळी जाऊया. आता काय करणार, चुकलो आम्ही रस्ता, पण ठीक आहे चुकलो नाही. तिकडनं जाता येतं पण रस्ता पण खराब आहे आणि तिकडनं अंतर पण जास्त आहे असं म्हणतात. तर बघू चला. हा 4 रस्त्याचे आहेत ना मंडळी. आपण शिंदी उचाट रस्त्याने आलोय. चला जाऊया. चुकतं माणूस. इकडनं रस्ता मंडळी थोडा चांगला वाटतोय. मग एकदम डेंजर रस्त्यानं गेल्यावर रुळ्यापर्यंत तर एकदम डेंजर म्हणजे डेंजरच रस्ता आहे. मध्ये एस साठी काय काय लोक थांबली होती. त्यांनी सांगितलं इथनं मधनं जा म्हणून. दर्यातनं एस टी येते त्यांना. आता पार आपण टोकावर आलो वरती बघा. हा इथं जीवाला रस्ता चांगला लागला.
विचार कर एवढ्या उंचावर मशिनरी आणली कशी त्यांनी. एक गाडी दिसली नाही येताना जाते हो ना. गाडी आहे इथे कोयना बघा इकडे. अजून म्हणजे कुठे गेलो असं काय माहिती. आपण इकडे पार रुळ्यापर्यंत जाऊन आलो त्या तिकडे तिथपर्यंत. कोयना नदी तिकडे मला वाटतं मंडळी त्या ब्रिजचं काम चालू आहे तापळ आईरातनं. चला जाऊया वर्ष. परत मंडळी आपण शिंदी उचाट रस्त्याने आलोय. हा रस्त्याचं काम तर चालू आहे. चांगला रस्ता असते. बघूया आता कुठपर्यंत चांगला आहे ते समजेल. बाई खाली कुठे नाही तिथे. मंडळी आपण शिंदी उचाट मार्गे आलोय खरं, पण रोड किती चांगला काय म्हणजे त्या ॲज कम्पेअर टू इतर रोड खूप फास्ट बांधलाय किंवा आधी बसण्याचं काम चालू असेल. आपल्याला जायचं मुऱ्यावर. इथे छान झालंय आणि मोठं रस्त्याचं रुंदीकरण पण खूप छान झालंय. तिकडनं आलो आपण. चला त्यानिमित्ताने हा भाग बघायला तरी भेटला. हे बघा मंडळी तिथनं आपण खालनं आलो परत. एकदम तुला झूम करून दाखवतो. रेणाशी कोटराशी पूल आहे तो. तिथनं आपण आलो आणि पार त्या सकाळी तर एकदम येताना त्या टोकावरून आलो. परत तेवढ्याच टोकावरती आता चढतोय आपण. हा मधी रस्ता चांगला होता पण आता इथं खूप बेकार झाला आहे मध्ये रस्ता. चला जाऊया मंडळी. आता मंडळी आपण हा रस्ता जातोय ना तो उत्तेश्वर मंदिर आणि अक्कलपे या साईडला. आता आपण तिकडे चाललोय आणि वाटेत माझी सासरवाडी आहे पिंपरी मुरा. बघूया. मधी मधी रोडचे पॅच चांगले येत आहेत, मधी एकदम बेकार येत आहेत. मधी कधी कधी असं वाटतं का आणली गाडी आपण इकडे ना समीक्षा. कधी कधी असं वाटतं का आणली गाडी. घर बघा टेपावर राहतात कसे लोक. बघा बाजार किती. इथं आल्यापासून म्हणजे एक दुकान दिसत नाही, एक गाडी दिसत नाही. मशिनरी दिसत आहेत जे रस्त्याच्या कामासाठी आहेत. असं मंडळी हा प्रदेश तरी आपण कधी फिरणार. दोडानी गावात आलो आपण. दोडानी गाव काय दिलंय. झाडानी उचाट. हे कुठलं गाव आहे. हो मंडळी सगळं हा इथे वरती रस्ता चांगला आहे. हा सुळका कुठला आहे ते सांगा. पण एवढ्या वरती मुऱ्यात लाईट आहे बघा.
थांबा आता गाडी स्लो कर. मंडळी आमचं इथे येऊन कन्फ्युजन झालं. आता बघा इथे बघा हे तुम्हाला बोललो ना सुळक्या, एक सुळक्याच्या ह्या साईडनं रस्ता जातो आहे आणि एक सुळक्याच्या या साईडनं रस्ता जातो आहे. आता नेमका रस्ता कुठला, कारण दोन्ही रस्ते मातीचे आहेत. आता कुठला जातोय काय माहिती. आणि आपण बघा आलोय कुठं मंडळी, बघा समोरनं तुम्हाला ते तो डोंगर दिसतोय. आधी महाबळेश्वरात आलो होते, तर कुठनं आलं ते कळणार नाही. महाबळेश्वरात आलो, विल्सन पॉईंट मला वाटतं तिकडे तो टॉवर दिसतो तो तिकडनं आलो. इकडे तापळत आलो, ते किती डोंगर पार करत करत आलो आपण. त्या समोरच्या डोंगरावरनं खाली गेलो कोट्रोशीमध्ये दरीत, त्या पुलावरनं इकडे आलो. परत असं करत आडवं करत रुळ्याला गेलो, परत रुळ्यावरनं फसलो, इकडे आलो. परत मग आता हा शिंदे उचाट रोड करत वरती आलो. आता इकडे येऊन फसलो आहे. इथे सांगतात मुरा तर आहे इकडे, आता नेमकं कुठे आहे कन्फर्म झालं की सुळक्याच्या ह्या साईडनं लेफ्ट साईडनं जायचं, डाव्या बाजूने. मातीचा रस्ता आहे बघा, पॅच. ह्याच्यावरनं गाडी चालवणं म्हणजे थ्रिल आहे, एक प्रकारचं ॲडव्हेंचर बोलू शकतो आपण. आत्ता झालं बघा धूळ, बघा माझा पाय धुळीत रुततो एवढा आहे धूळ आहे. असू दे आता काय. परत इकडे दऱ्या दिसायला लागल्या. कुठे गेले आमच्या मॅडम पुढे. हे कुठलं गाव आलं, गाव काही सांगत पण नाही, लिहत पण नाही रे लोक गाव. हा महाबळेश्वरकडे गेला आणि हा कुठे गेला उत्तेश्वर मंदिर. नेमका कुठला रे, इकडे उत्तेश्वर मंदिर. अच्छा हा महाबळेश्वरकडे. अरे उत्तेश्वर मंदिराकडे रोड गेला, म्हणजे आपण आलोय बहुतेक बरोबर आले. तरी आम्ही वाघावळेमध्ये आलोय. आता रस्ता चुकलोच आहे आम्ही. असू दे, काय लय लॉंग कटने आलो आम्ही. आम्हाला प्रॉपर माहीत नव्हती आणि काय काय मध्ये मध्ये लोकांनी चुकीची माहिती दिली. असू दे आता, काय हरकत नाही, होतं कधी कधी असं वाटेला. उच्चाड गेलं, वाघावळे गेलं. आम्ही जो पहिला रस्ता पकडला होता त्याच रस्त्याने जायला पाहिजे होतं पुढे पुढे, पण म्हणतात प्रॉपर माहिती नसलं ना की हा सगळा घोळ होतो. मंडळी आपण लांबच गावात पोहोचलोय. बापरे बाप, सगळी गावं करत जातोय की काय आपण. निवळी गावामध्ये पोहोचलो, निवळी गाव. रस्त्याची कामं पण मंडळी चालू आहेत ना, त्यामुळे काय समजत नाही ते. आताच आपण ग्रामपंचायत निवळीमध्ये पोहोचलोय. ग्रामपंचायत निवळी मधलं कोण असेल तर सांगा. निवळी, लामस. मंडळी आता आपण आलोय अक्कलप्यात. पण मंडळी या भाग म्हणजे इकडे काय माहिती आहे का मंडळी, गावं तर म्हणतात लोक आहे, पण आम्हाला ना फार क्वचित मोजकी घरं दिसत आहेत आणि रस्त्याला माणूस दिसना हो मंडळी. गावं असतील आतमध्ये गावं असतील. बकऱ्या दिसल्या आता पहिल्या वाजता गाडी जाऊ. गावडू शिजायला तिथला आहे ना मुऱ्यावर जायला, पिपरीच्या मुऱ्यावर जायला रस्ता मग सरळ जायचं का? हा हा सरळ वरती आहे ना. हा मंडळी
आपण आलोय अक्कलपेत, अक्कलपे गाव. अक्कलपे गावात आलोय. आपल्याला मंडळी जायचंय मुऱ्यालाच. मंडळी यावेळी दिसतात रस्त्याला कामं तर भरपूर चालू आहेत. सांगा. अरे समीक्षा, नेमकं अक्कलपेत आलो पुढे आणि बोललो जरा पाणी प्यायला थांबूया. तर नेमकं ह्या झाडाखाली थांबलो आणि छोटंसं देवस्थान आहे, रस्त्यावरची देवस्थानं. चला पाया पडलो आपण. घनदाट सावली, समोरचे डोंगर बघा दिसत आहेत. मंडळी खुणावतात आम्हाला, कुठे आलात तुम्ही? मंडळी आता आहे कुठे आलो, कुठल्या गावात आलो, पुढे गेल्यावर कळेल. आम्ही अक्षरशः मंडळीत पूर्ण तापवायला बहुत एक वेळा घालणार आहे. देवा उतेश्वरा कुठलं गाव आलं बघा मंडळी, समजते का? अक्कलपे. अरे बापरे, अक्कलपे वाडी असेल कुठली तरी. बघा आम्ही सकाळी शिरलो कुठनं बघा, रेणोशी फाट्यावरनं आत शिरलो आणि ते करत 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 उतरत आम्हाला वाटलं आम्ही कुठे आहे. आणि आता इथं आल्यावर कळलं आपण आलोय ते पूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कांदाट निसर्ग पर्यटन स्थळमध्ये, झोनमध्ये आपले सहर्ष स्वागत. म्हणजे आपण मंडळी आलोय हे व्याघ्र प्रकल्पातनं आलोय, कांदाटीच्या आणि कांदाट नदीच्या मला वाटतं तीराने पूर्ण आलोय आपण. महाराष्ट्र वन विभाग सह्याद्री टायगर रिझर्वमधनं आपण आलो. आपल्याला वाघ तर काय दिसला नाही, पण आता पडूया इथनं. वाघ बिघ आला तर काय खरं नाही आपलं. चला, त्यातला एक प्राणी आपल्याला परवा दिसला होता, गवा. चला मंडळी निघूया. हे एंट्री झोन आहे, पूर्ण नदी तीरावर आलो बघा आपण. समुद्र किनाऱ्यावर आता कांदाट नदी, कांदाटी. गाडी दिसली आणि हे जर रात्रीचा आला असो तर पागल झालं. खेडवर येतात. आपण संपूर्ण आता नदीच्या किनाऱ्यावरनं जातोय. दूर दूरपर्यंत घरं नाहीत.
मला वाटतं गावं उठवली की काय इकडची, दूर दूरपर्यंत काय दिसत नाही. मंडळी गावं तर दिसनातच. अकालपे गाव सोडलं, शेवटचं निवळी गाव सोडलं, त्यानंतर गावच दिसना. लांबच निवळी आणि अकालपे, हे समोरचे फक्त डोंगर दिसत आहे आणि नदी. पण इकडे मंडळी एवढंच की रस्ता रुंदीकरणाची कामं, रस्त्याची कामं चालू आहेत. नदीचं हे रिकामं पात्र आहे तसं बघायला गेलं तर मंडळी. अक्षरशः नदीच्या जवळच आहे. खाली लॉन्च्या दिसायला लागल्या. तिघा बघा, तेव्हा तिकडे मगाशी पवन चक्क्या दिसत होत्या, त्या आता दिसायला लागल्या. म्हणजे आपण मंडळी दरी खोरी क्रॉस करून आपण तिथे जातो. पण मंडळी पावसाळ्यापर्यंत हा जर रस्ता नाही झाला तर मात्र हालत खराब आहे. हे कुठलं गाव आलंय, खूप वेळानंतर गाव दिसायला लागलं. हो तू काही कुठलं गाव आहे ते तुम्हीच सांगा ना मंडळी. काय आम्हाला बोर्ड दिसल्याशिवाय ते काय कळत नाही. तांब 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 गाव आहे. तांब पिंपरी तांब. पिंपरी शब्द ऐकायला आला मंडळी, फक्त त्यापुढे तांब आहे. आता आपल्याला मुराद जायचं आहे. हे बघा मंडळी, केदारनाथ महाकाली. छान मंदिर आहे. पिंपरी तांब गावाच्या इथं आहे. तो बरोबर बोलला, गाडवलीच्या इथं. खांदाटी निसर्ग पर्यटन झोन, बफर क्षेत्र आहे. बफर झोन राखीव, इथे आपण त्यांना काहीच करू शकत नाही वन्य प्राण्यांना. ते मंडळी कुठेतरी परत गाव दिसायला लागले. येतोय काय चाललंय. धूळ बघा मंडळी किती भारी आहे. कुठलं देवस्थान आहे बघूया.
आपण शेवटी सकाळी जिथे यायचं नाही तिथेच आलो. आपण येणार हे बघा जंदी मातेच्या देवळात आलो, दरे गावात आलो. हे बघा आता आपण काय आज जात नाही आहे, पण हे बघा जंदी मातेचं देऊळ आहे, छान मंदिर आहे. दरे गावात आलो आपण. हे बघा मंडळी, आपल्या महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा हे निवासस्थान आहे. दाखव बघा, एकनाथजी शिंदे साहेबांचा बंगला, हा निवासस्थान, त्यांचं घर आहे, त्यांचं गावच आहे मूळ गाव. आपल्याला काय आतमध्ये एंट्री नाही, पण आपण जस्ट बघतोय. आपण चुकून का होईना पण इथे आलो. हे बघा आतमध्ये आपल्याला काय सोडणार नाहीत आणि आपण जाणार देखील नाही, कारण आपल्याला जायचं पुढे. हे बघा सध्या नाही येते इथे. चला पुढे मंडळी खाली ना पुलाचं काम चालू आहे. जो आहे तापा पूल बनतोय ना, त्या पुलाचं काम चालू आहे. इकडे पुला आम्ही तापोळा पण म्हणजे जिथपासून त्या एंट्री केली ना तापोळा रोडला, तिथपासून रस्त्याची कामं चालूच आहे. त्या गावाला का बंगला आला. मंडळी आता आम्ही आलो आहे गाडवली गावात आणि आता चाललो आहे पिंपरी मुऱ्यावर. आता शेवटी आपलं फायनली सकाळी आलो असतो तरी इकडनं आलो असतो, पण चला चुकलो, पण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या गावातनं तरी आलो. चला मंडळी शेवटी पिंपरी मुऱ्याच्या रस्त्याला लागलो. फायनली आपल्याला रस्ता भेटला. देर आहे दुरुस्त आहे. सकाळी आपण निघालो होतो कुठनं बघा मंडळी, तिकडनं बघा ते लोक दिसतात तिकडनं निघालो. चला काय हरकत नाही. आपण मंडळी रस्ता चुकलो, म्हणजे जवळजवळ जिथे 10-12 किलोमीटरचा रस्ता होता तिथे आपण जवळजवळ 30-40 किलोमीटर पालथे करून आलो आणि पूर्ण पार आपण जावळी खोरं फिरून आलो. पण आलो का अनायसे आपण आलो खरं, पण समीक्षाच्या घरी पूजा होती, आपण त्या पूजेच्या पाया पडलो आणि आता जरा बाहेरचं हे वातावरण बघतोय. खरंच किती टोकावर गाव आहे बघा हे, म्हणजे एकदम टप्प्यावर किती. आणि ह्याच्यावरती सुद्धा अजून वरती उत्तेश्वर गाव आहे, उत्तेश्वर मंदिर आहे, जे खूप आपल्या महाबळेश्वरमधलं खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. आणि मंडळी आपण जे मगाशी तुम्ही आधी बघितलं असेल की फसलो होतो आपण एका ठिकाणी, हा कडा सुळका कसला आहे त्या सुळकाच्याच बाजूने हा रोड येत होता आणि तिथे आपण आलो असतो तर मंडळी आपला जवळजवळ 2 तासाचा फरक पडला असता. आपण 2 तास लवकर आलो. समीक्षाच्या घरचे सगळे लोक बसले तिथे आणि तिचे वडील देखील आहेत तिथे. आता इथे पूजेचा मांडव घातला आहे आणि सगळे नातेवाईक आलेत. व्हिडिओ बघ, चिव पण आले, पाठी बसले. आता मंडळी पूजा उरकून चाललेलो आहे आपण परत. ओ वहिनी चला चला. चला पूजा वगैरे उरकलेली आहे, आपण जाऊया आता घरी. बघा मंडळी आता पूजा तर उरकली, तिथे खाली घर आहेत आणि हा रस्ता पिंपरी मुऱ्याचा इकडे खालती अकालपे मुरा, या रस्त्याने सरळ गेला तर अकालपे मुरा. आता इकडे सगळे वरती मुरेच असतील पण आपल्याला काय माहीत नाही प्रॉपर. हे बघा असं सगळं आहे.
चला आता आपण निघूया. इकडे वरती गेलात ना तर उतेश्वर. हे बघा आता निघालोय आपण इथनं पिंपरीपुऱ्यातनं. आता दुपारी मंडळी रखरखीत होतं वातावरण, आता जरा थंड हवा लागायला लागली परत. इकडचं कोण असेल तर सांगा मंडळी की हा प्रदेश नेमका कुठला आहे. कोहीन काठ आहे इथं सगळ्यांना माहिती आहे. कोयनेच्या काठावरून आपण जातो. किती पर्वत रांगा आहेत, किती कुतूहल आहे, किती रहस्यमय ठिकाणं आहेत. गूढ आहे म्हणजे कुठून कुठे कुठली गावं निघतात. ह्याच्या पाठी कोकण असेल, खेड असेल. खेड इथनं जवळ आहे. किती ठिकाणं असतात ना. आता आपण निघालेलो आहे. हे बघा जांभळाचं झाड दिसलंय म्हणून जरा थांबलोय. जरा म्हणलं थोडं जांभळं पण खाऊया. परवा करवंद खाल्ली, जांभळं पण खाऊया. आता मंडळी आपण उतरत चाललोय. ते बघा खाली कोयना. हे त्या समोर तिथे एक घर आहे त्यांची, समीक्षाची. आणि खाली बघा कोयना. एकनाथ शिंदेचं गाव तिकडे. मंडळी सुंदर असा मोर रस्ता क्रॉस करून गेला. छान असा आतल्या साईडला गेला. नको नको लाजला आम्हाला. तो काय वरती आहे दिसला. आपल्या आता नाही दिसणार. हा बघा मंडळी आहीर आणि याला जोडणारा, तापोळ्याला जोडणारा हा पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल बांधतायत. एकदम मस्त असा तारांचा. काम चालू आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खूप भारी वाटेल. बघा मी झूम करून दाखवते किती दिसते काय माहिती. वरती तिकडे सगळं ते मला वाटतं घोणसपूर असेल जमीच्या ना. पवन चक्की आहेत बघा तिकडे. ना आपण आलो मगाशी दुपारी जिथनं गेलो ना गाडवली तिथे झालो परत. मंडळी आपण चाललोय आता नदीच्या किनारी. अरे आता हे कोणाचं गाव आहे बघा. कोण आहे का या गावचं? हा गावडोशी. समीक्षा ते गावडोशी गाव आहे. उत्सव आहे. हे बघा मंडळी तराफा इकडे आलाय बघा. हा हा ना. हा हे बघा इकडे खाली असा त्रिवेणी संगम आहे. कोयना, सोळशी, कांदाटी. आता आपला तराफ्यातनं जायचा प्लॅन आहे. त्या साईडला जायचं तराफ्यातनं वरती. पाणी बघा किती किती पाणी असेल बघा. ह्या मंडळी याचा अंदाज सुद्धा लावता येणार नाही.
बघा तिकडे समोर पूल बनतोय. आता तुम्हाला मंडळी सांगतो एक एकंदरीत बघा, हे आता मी इथं उभा आहे ना, या लेवलच्या पण कधी कधी वरती पाणी येतं. तिकडे बघा ते काका बसलेत ना, त्या लेवलच्या वरती पाणी जातं. आणि पाणी आता कुठे आहे बघा, आणि अजून डीप किती आहे बघा. आणि कुठनं वाहत आली आपली कोयना बघा. पूल लगभग होत आलाय, लगभग झालेलाच आहे. थोडंसं माफ करा, मी आता इथं उभा आहे ना, मी तुम्हाला सांगितलं इथपर्यंतच पाणी येतं ना, माझं चुकलं. हे बघा पाणी वरच्या टोकाला जाते, मी इथं उभा आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर त्या टोकाला जाते पाणी. हे बघा, ते बघा त्या वरच्या टोकाला जात आहे. आता तराफा कुठल्या लेवलला आहे बघा. चला जाऊ दे, समीक्षा बोलवते आपल्याला. किती 4 व्हीलर येतात बघा. 4 व्हीलर का अख्खी बस पण जाते कधी कधी लग्नाची. समीक्षा आता सांगते तिची चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. इकडे बघ, हे बघा ते आरोपी जे आपल्याला चुकीच्या रस्ता निघून आलेत. गाडी तरफच चढवते. तापोळा इथे लाव, स्टँडला लाव. किती 4 व्हीलर आलेत बघा होडीत. मोठे मोठे छोटा हाती पण आला याच्यात. बोलेरो गाडी ऑलरेडी आहे, बाईक्स आहेत. बघा मंडळी, आम्ही निघालोय. आमची गाडी बघा खाली उभी आहे. आणि आता आम्ही निघालो, आमचा प्रवास चालू झालाय. सकाळीच ही आयडिया करायला पाहिजे ती. बघा मंडळी, इकडे आलं तापोळा बघा. तिकडच्या ह्याच्यावरनं आलो. आपले किती घेतले, 100 रुपये घेतले त्यांनी एक क्रॉस करायला. शिवप्रताप हे बघा, छोट्या छोट्या गावांमध्ये जायच्या ह्या लॉन्च. छोट्या छोट्या लॉन्च आहेत. ह्याला कमी हे असेल का, रेट असेल. हॅलो मंडळी, आपण आलेलो आहे पिंपरी मुऱ्यातनं डायरेक्ट गावडे सर्कल होते. गावडेशीवरनं इथे डायरेक्ट आलो, अलीकडे तापोळ्यात. तिथनं फक्त इथे क्रॉस करायचे बाईकचे म्हणजे आहे 100 रुपये. माणसांचे त्यांनी आपल्याला काय घेतलं नाही आपलं तिकीट, कारण मला वाटतं आपण बहुतेक लोकल असल्यामुळे आपल्याकडनं काही तिकीट घेतलं नाही. आता एवढं क्रॉस करत आपल्याला वरती जायचं. म्हणजे पाणी बघा, आता आपण आता आहे कुठल्या लेवलला, समीक्षा कुठल्या लेवलला बसले बघा. आणि पाणी पार त्या वरच्या टॉपला असतं. या सगळ्या लॉन्ची लागल्यात. पर्यटक इकडे असतात सकाळचे बघा. हे बघा मंडळी, पाण्याची लेवल तर तुम्हाला दाखवली. आता हे पर्यटक पण येतात संध्याकाळची फिरायला. हां, इथं मागच्या वेळेला पण आलेलो आपण. मग हे पाणी इकडे पण तुंबवतो ना. पाणी साचलं की त्याची जागा घेत जाणार ना रिकाम्या जागात. तापोळा आलो. हे बघा सगळं तापोळा शहर.
आपल्याला मंडळी सकाळी खूप जवळ होतं. चला काय हरकत नाही ना. समीक्षावरती काही हरकत नाही. आपण मुख्यमंत्र्यांचं गाव तरी बघितलं. स्वप्नील स्नॅक्स सेंटर. बाहेर बघू ना, बाहेर टपटा बघायला लागेल. हा कुठे रोड गेला? हा वरती वानवली, पाली, कुंभरी. इथे आंधळी कुठे रोड गेला तुम्हाला माहित नाही. रस्ता तर मोठा आहे, नागमोडी वळण आहेत. मंडळी जो पूल होतोय तो इथे बघा, जवळ आलो आपण. आहीर टापोळा असा पूल होतोय तो पूल झाला की लय भारी होईल. मस्त टेन्शनच जाईल. सूर्यास्त पण होत आहे. रोड पण छान आहे, बनवलाय मस्त. म्हणजे इकडचे आता म्हणतात आपले म्हणतातच नाही, आपले मुख्यमंत्री याच भागातले आहेत म्हटल्यानंतर काय टेन्शनच नाही. चला जाऊया आता. हे खाली वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत. चला मंडळी निघालो आता आपण टापोळ्याच्या दिशेने कूच केलं. टापोळ्यात आलो. आता टापोळ्याच्या दिशेने महाबळेश्वरच्या दिशेने, टापोळ्याकडनं महाबळेश्वरच्या दिशेने कूच करतोय आपण. बघा एसटी आली. कळमगाव, महाबळेश्वर कळमगाव. तळदेव, महाबळेश्वर, वानवली, सोळशी खालच्या बाजूला आहे बघा. हे सोळशी नदीकडे जात असेल. सोळशी, वानवली. पलीकडे काय आहे ते ना माहिती. हा मला पण तसाच अंदाज येते. हळू चालू. हे बघा मंडळी काय सीन आहे बघा. सुंदर असा दृश्य बघा. तो मला वाटतं तिकडे वासोटा किल्ला आहे तो समोर. वासोटा आहे तो. असा तर्क लावतोय मी. आणि कशी आहेत बघा. तिकडनं पण जायला रस्ता आहे. प्रत्येक म्हणजे नदी जिथे रस्ता भेटेल बाहेर पडाल तिथे तसे रस्ते करून ठेवलेले आहेत. खाली सगळी गावं असतील कधी काळी. ती उठून अशी वरती गेली असेल पार मुऱ्याला. बघा इकडे या साईडला पण दरी आहे. थांब ना एक मिनिट का. समोर मंडळी काय कास पठार आहे का काय जरा सांगा कमेंट करून मला. हे सगळं बॅकवॉटर. सोळशी, हे सोळशी, कांदाट खोरं. कुठल्या? हां तेटली, बामनोली. वरती पवनचक्क्या दिसत आहेत. किती गावं असतील ना या छोट्या खोऱ्यांमध्ये अशी. मंडळी सकाळी चुकी झाली पण आम्हाला खरंच खूप हे सगळं निसर्ग अनुभवायला भेटला. मंडळी आम्हाला दोघांना फिरण्याचा त्रास कधीच होत नाही. हे भले चुकलो असं काय नाही, फक्त त्रास आहे भाई. भीती कधी एवढी वाटते की गाडीमध्येच पेट्रोल संपलं तर काय करायचं, गाडी टायर फुटला तर असं काय करायचं. हे प्रश्न छोटे पडतात आम्हाला, नाही असं नाही. पण फिरायला मंडळी खूप आवडतं. बरं तो रस्ता चुकला तरी चालेल. मस्त बघा ना सूर्यास्त होते. सूर्यास्त होते म्हणजे आपली गावाची ही साईड, प्रतापगडचं कोकण साईड. हा रस्ता काय मस्त केला. रस्ता मंडळी इकडे छान केलाय. काय मक्खन अशक्य सुंदर असा टापोळा. सह्याद्रीच्या कुशीत बसलेला. सगळ्या पर्वत रांगाच आहे इथं.
कुठलं गाव आहे बघू इथं. खालती कुठे गेले? वानवली. वानवली उत्तेकर. इकडे वानवली. जायचं हॉटेलमध्ये? आता चल बोलतोस. टाकोळे मस्त आहे बोटिंग करायला. संध्याकाळची बंद आहे वाटतं. बंद काय आता सीझन नाही हो, मे महिन्यात बघा. हा अजून तसं हे नाही चाललं ना. मे महिन्यात जाणार नाही. हे कुठलं गाव आलं? बामणवली. समोर बामणवली सातारा ह्या साईडला बघा. चला आपल्याला कळली गावांची नावं. हे काय खायचं? चला कुरोशी, रामेघर, गोगवे या साईडला. आता आपण आहे वाघेरामध्ये. वाघेरा. हा रामेघर, गोगवे. त्या माणसाला विचारलं मी. मंडळी घाट मोठा आलाय, रस्ता मोठा आलाय. माने सावका शाखा. मंडळी रोड एकदम मक्खन आहे, मात्र मक्खन झालाय. रस्त्याले अनुभवले आजच्या रस्ते अनुभवले. मंडळी आपण चढत चढत वरती आलो. पार वाघेऱ्यापासून पण वरती, खूप वरती आलो. रस्ता तर एकदम मस्त आहे. पण इकडनं बघा हा सीन बघा. सगळं तिकडे त्या साईडला सातारा, बामणवली सगळं तिकडे, कुरोशी वगैरे सगळं खाली तिकडे, रामेघर वगैरे असं वळून जायचं. आता ही कुठली साईड आहे आता काही कळणार नाही आपल्याला. या रस्ते वरतून कशी छान सीन वाटते बघा. तिकडे कुठेतरी आहे. तर काय माहिती शिवसागर म्हणजे हेच दिसेल जलाशय. रस्ते मात्र एकदम मक्का. हे बघ समीशा, आपण तिकडनं खाली उतरलो तर बघ बघ दिसते का ते वरतं. त्या रोपवेने गेलो आणि बघा महाबळेश्वर पेक्षा इथे लिहिलं आहे की स्वस्तात आहे पेट्रोल. हे तळदेवमध्ये आलो आहे. पण पेट्रोल पंप आहे. समीशा पेट्रोल भरायला गेली आहे. भीमनगर, महाबळेश्वर, चिखली. चिखली हो. आता आपण द्यायला जाणार. आता मंडळी आपण आलोय तळदेव मध्ये. रस्त्याला लाईटी बघा कशा आहेत, मस्त छान. इकडे तळदेवचं शाळा कॉलेज आहे. एज्युकेशन सोसायटी, कोयना एज्युकेशन सोसायटीचं वसतिगृह तळदेव. मिनलबेन मेहता मुलींचे वसतिगृह. कोरोनाच्या वेळेला क्वारंटाईन सेंटर पण इथे होत होतं महाबळेश्वरचं.